व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारे स्पॉन्सर्ड केलेला नाहीये, तर त्यामुळे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये कोणतीही रेफरल लिंक किंवा पेड प्रमोशन लिंक नाही मिळणार। सो ऑब्व्हियसली जे काही असेल ते आम्ही मोकळ्यापणाने तुम्हाला सांगू, जे चांगलं असेल ते सुद्धा सांगू आणि जे वाईट असेल ते सुद्धा बिंदास सांगू। या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत HDFC पिक्सेल प्ले क्रेडिट कार्ड बद्दल। तर बघूया हा कार्ड हिट आहे की मिस। सगळ्यात आधी आपण ह्या कार्डचे बेसिक्स बघून घेऊया। पिक्सेल प्लेला HDFC ने मे 2024 मध्ये लॉन्च केलं होतं। हा कार्ड स्पेसिफिकली तेव्हा फेमस झाला होता जेव्हा इंडियामध्ये कॉन्सर्टचा सीझन चालू होता। तेव्हा या कार्डवर बरेच ऑफर्स चालू होते आणि तुम्ही हा कार्ड त्यांच्या ॲपने मॅनेज करू शकत होता। ते HDFCचेच ॲप आहे ज्याचं नाव आहे HDFC पेझॅप ॲप। या कार्डचे दोन व्हेरियंट्स आहेत, पिक्सेल प्ले आणि पिक्सेल गो। पिक्सेल प्ले मध्ये 500 रुपीजची फी असते आणि पिक्सेल गो मध्ये 250 प्लस GST ची फीज लागतात। पिक्सेल प्ले मध्ये बेनिफिट्स पण जास्त आणि आता सध्या ते लाईफ टाइम फ्री मध्ये ऑफर करतात। पिक्सेल प्ले दोन व्हेरियंट्स मध्ये येतात, विजा आणि रुपे, आणि बरेच लोक रुपे व्हेरियंटला प्रेफर करतात बिकॉज ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये तुम्हाला UPI लिंकचं ऑप्शन मिळतं। पण ह्यापैकी कोणतं बेटर आहे ते मी तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये सांगेन। या रिवॉर्ड्स बद्दल बोलायला गेलो तर हे कार्ड्स ऑन पेपर खूप सॉलिड वाटतात। पहिली गोष्ट, तुम्हाला 5% कॅशबॅक मिळतो ह्या कार्डमध्ये। आता ह्याच्यामध्ये पण ना 5% कॅशबॅक तुम्हाला फक्त 2 कॅटेगरीज मध्ये मिळतो। तर ते कॅटेगरीज आहेत, डायनिंग अँड एंटरटेनमेंट मध्ये बुक माय शो आणि झोमॅटो, ट्रॅव्हल मध्ये मेक माय ट्रिप अँड उबर, ग्रॉसरी मध्ये ब्लिंकिट आणि रिलायन्स स्मार्ट बाजार, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये क्रोमा आणि रिलायन्स डिजिटल, आणि फॅशन मध्ये नायका आणि मिंत्रा। पण हे 5% तेवढे स्ट्रेट फॉरवर्ड नाही, त्याच्यामध्ये कॅपिंग पण दिली आहे। 500 कॅश पॉइंट्स पर मंथ, म्हणजे तुम्ही 500 रुपये कमवू शकतात ह्या कॅटेगरीज मधून। दुसरं म्हणजे तुम्हाला एका ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 3% कॅशबॅक मिळतो। आता ह्यापैकी तुम्ही आयदर Amazon पिक करू शकता किंवा फ्लिपकार्ट किंवा पेझॅप। ह्याच्यामध्ये पण मंथली कॅपिंग आहे 500 कॅश पॉइंट्स। तिसरं, तुम्हाला 1% कॅशबॅक मिळतो तुमच्या इतर खर्चांवर। ह्याचा अर्थ तुम्ही बाकी कुठेही स्वाईप कराल तर तुम्हाला 1% कॅशबॅक तर मिळेल। पण ह्यात पण फ्युएल, वॉलेट लोड्स, रेंट पेमेंट, गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शन्स ह्यावर तुम्हाला अजिबात कॅशबॅक नाही मिळणार। इन्शुरन्स स्पेंड्समध्ये जर तुम्ही एका दिवसामध्ये जास्त खर्च करता तर तुम्हाला मॅक्झिमम 2000 कॅश पॉइंट्स मिळतात। तर तुमच्याकडे मॅक्झिमम 2000 कॅश पॉइंट्सची लिमिट आहे। आणि हो, जर तुम्ही ट्रान्झॅक्शन्स लेस दॅन 100 केले असतील तर तुम्हाला कॅशबॅक मिळणार नाही। तर हे सगळे बेसिक मुद्दे होते ह्या पॉइंटचे। चौथं, 1% कॅशबॅक ऑन UPI रुपे। जर तुम्ही रुपे व्हेरियंट घेता तर तुम्ही ते UPI शी लिंक करून वापरू शकता। UPI स्पेंड्सवर तुम्हाला 1% कॅशबॅक मिळतो आणि याची मॅक्झिमम लिमिट आहे 500 कॅश पॉइंटची, आणि दिस इज द रिझन वाय बरेच लोक रुपे व्हेरियंट प्रिफर करतात। पाचवा आहे स्मार्ट बाय बेनिफिट्स। HDFCच्या स्मार्ट बाय प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही शॉपिंग करता तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट्स मिळू शकतात, पण याच्यामध्ये पण मंथली कॅपिंग आहे 1000 ची। बरेच लोक स्मार्ट बायला प्रेफर करतात फॉर बेटर डील्स, पण तुम्ही लोक स्मार्ट ऑप्शन निवडा तुमच्यासाठी। आणि ह्या कार्डची चांगली गोष्ट अशी आहे ना की 1 कॅश पॉइंट म्हणजे 1 रुपये। बाकी इतर कार्ड्समध्ये तुम्ही बघाल की 1 रिवॉर्ड पॉइंट म्हणजे 0.25 पैसे किंवा काय, इकडे 1 रिवॉर्ड पॉइंट म्हणजे 1 रुपये। म्हणजे तुम्ही जे अर्न करता तर तुम्हाला डायरेक्टली कळतं की हा चला 1 रुपया म्हणजे 1%, 3%, 5% असं। ऑन पेपर हे ऐकण्यावर खूप मस्त वाटतं, म्हणजे स्पेशली जेव्हा हा कार्ड तुम्हाला लाईफ टाइम फ्री ऑफरमध्ये मिळतोय। पण या कार्डमध्ये असे काही बरेच हिडन गोष्टी आहेत जे ह्या कार्डच्या युटिलिटीला खूप कमी करतात। 3 मेजर ड्रॉबॅक्स। सगळ्यात आधी आपण बोलूया UPIच्या 1% कॅशबॅकची। आता यार HDFC पिक्सेल प्ले रुपे मध्ये तुम्हाला 1% कॅशबॅक ऑन ऑल UPI स्पेंड्स मिळते, पण ह्याच्यामध्ये मंथली कॅपिंग आहे 500 कॅश पॉइंट्सची। तसं तर 1% इज नॉट ह्यूज, बट स्टिल इट्स बेटर दॅन 0, राईट? प्रॉब्लेम असं झालाय ना की UPI बऱ्याच लोकांनी लिंक केलंय, त्याच्यावर त्यांना टॅप अँड पेचं ऑप्शन फेल दाखवलंय। सॅमसंग पे आणि गुगल पेवर कार्ड लिंकच होत नाहीये आणि कोणत्याही सोल्युशनसाठी तुम्हाला 7 ते 10 दिवस वेट करावं लागतंय। तर टेक्नॉलॉजी साईडवर खूप स्कोप आहे इम्प्रूव्हमेंटचा। सो बरेच युजर्स जे आहेत ते 1% ऑन UPI पेमेंटचा फायदा उचलू शकत नाहीयेत आणि त्यांना प्रॉब्लेम्स फिक्स करण्यासाठी कोणताही सपोर्ट सुद्धा नाही मिळत। नेक्स्ट आपण बोलूया मेजर इश्यू बद्दल, जो आहे लिमिट ट्रान्सफरचा ड्रामा। ह्या पिक्सेल प्ले कार्डसाठी HDFC असं म्हणतं की जर तुमच्याकडे HDFCचा अजून एक दुसरा कोणता क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला तुमच्या एक्झिस्टिंग क्रेडिट कार्ड लिमिट मधून काही पोर्शन ह्या क्रेडिट कार्डसाठी ट्रान्सफर करावा लागेल, आणि हा जो ट्रान्सफर असेल तो इरिव्हर्सिबल असेल। म्हणजे जर तुम्ही एखाद्या वेळेस आपल्या एक्झिस्टिंग क्रेडिट कार्ड मधला पोर्शन तुमच्या ह्या पिक्सेल प्ले क्रेडिट कार्डला ट्रान्सफर केला तर तुम्ही तो परत घेऊ शकत नाही। आणि समजा जर तुम्ही पिक्सेल प्ले फ्युचरमध्ये जाऊन बंद करता तरीही तो तुम्ही परत घेऊ शकत नाही। आणि मला ही कंडिशन टू बी ऑनेस्ट अनएक्सेप्टेबल वाटली, आणि ही एवढी मोठी कंडिशन ह्यामुळे कारण की तुमचा जो क्रेडिट लिमिट असतो ना तो खूप हळूहळू वाढत असतो। चांगल्या युसेजने तुमची लिमिट टाइमानुसार वाढत राहील। तर जर तुम्ही नवीन कार्डसाठी ह्याला स्प्लिट करता
आणि जर पुढे जाऊन तो कार्ड बंद झाला तर तुमची क्रेडिट लिमिट आपोआप कमी होते. बऱ्याच लोकांनी याच्याबद्दल नेगेटिव्ह रिव्ह्यूज टाकलेत. म्हणजे HDFC चे बरेच युजर्स आहेत ज्यांनी सांगितले की 99% क्रेडिट कार्ड्स मध्ये असा रूल नाहीये. हे फक्त तुम्हाला पिक्सेल मध्येच बघायला मिळते. तर समजा तुमच्याकडे 5 ते 7 लाखाची मोठी क्रेडिट कार्ड लिमिट असेल, तुम्ही त्याच्यामधून 50,000 ते 1 लाख पिक्सेल साठी ट्रान्सफर करता, तर ठीक आहे, चालेल, तुम्हाला एवढा काही फरक नाही पडणार. पण जर तुम्ही मेहनत करून 2-3 लाखाची लिमिट आणली असेल आणि त्याच्यामधून जर तुम्हाला काही पोर्शन परमनंटली रिमूव्ह करायचं असेल तर तुम्ही नक्कीच विचार कराल, राईट? म्हणजे हे वर्थ इट आहे की नाही. दुसरा मोठा इश्यू येतो विथ रिस्पेक्ट टू कस्टमर सपोर्ट. आता हा कार्ड पेझॅप मधून इश्यू होतोय, त्यामुळे याचा पूर्ण एंड टू एंड एक्सपिरियन्स पण पेझॅपच मॅनेज करतं, विच इज फार फ्रॉम परफेक्ट. म्हणजे तुम्हाला तुमचे क्वेरीज सुद्धा पेझॅप ऍप थ्रू रेज करावे लागतील, जे कधी रिझॉल्व्ह होतात आणि कधी कधी इग्नोर पण होतात. लाईव्ह चॅट सपोर्ट खूप कठीण आहे. कॉल सेंटरची डिरेक्ट लिंक पण खूप कठीण आहे. सो जर तुम्ही कस्टमर सपोर्टला खूप इम्पॉर्टन्स देता, तुम्हाला इथे खूप जास्त फ्रस्ट्रेशन होऊ शकते, एस्पेशली जर तुम्ही ट्रान्झॅक्शन फेलियर्स फेस केलेत, मिसिंग कॅशबॅक फेस केलेत किंवा इत्यादी. तर फॉर एक्झाम्पल, बऱ्याच लोकांना प्रमोशनल 10% किंवा 5% मिळाले होते, पण त्यांच्या ट्रान्झॅक्शनवर क्रेडिट नाही झाले आणि जेव्हा त्यांनी कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांना कस्टमर कडून कोणताही सपोर्ट नाही मिळाला. सो ही एक मोठी रिस्क आहे विथ दिस कार्ड. चला, आता हे सगळं ठीक आहे, पण कस्टमर जे रिअल लाईफ कस्टमर्स आहेत ते ह्या कार्ड बद्दल काय बोलतात आपण ते बघूया. म्हणजे ऑन ग्राउंड फीडबॅक काय आहे ह्या कार्डचा. बरेच लोक म्हणतात की HDFC ने हाफ बेक्ड प्रोडक्ट पुश केलाय. असं यामुळे कारण टॅप अँड पे कधी कधी काम करतं, कधी कधी फेल होतं. सॅमसंग पे किंवा गुगल पेच्या इंटिग्रेशन बद्दल बोलायला गेलो तर ते पण सपोर्ट मध्ये नाही आहे. कस्टमर सपोर्टच्या नावावर तुम्ही पेझॅप ऍप मधून तिकीट रेज करू शकता, ज्याचा कोणताही गॅरंटीड टाइम फ्रेम नाही आहे. आणि लोक असं म्हणतात की 7 ते 10 दिवस लागतात रिप्लाय येण्यासाठी, आणि तो तर कधी कधी येत पण नाही. आणि बरेच युजर्स ह्या कार्डला SBI कॅशबॅक या क्रेडिट कार्ड सोबत कम्पेअर करतात, विच इज द बेस्ट कार्ड इन दिस कॅटेगरी. पण माझ्या हिशोबाने दिस इज नॉट फेअर, बिकॉज SBI तुम्हाला 5% कॅशबॅक देतो ऑन ऑल युअर ऑनलाईन स्पेंड्स आणि त्याची लिमिट आहे 5,000 पर मंथ विदाउट एनी कॉम्प्लिकेशन्स. टू बी फेअर, तुम्ही HDFC पिक्सेल मध्ये तुम्ही दर 3 महिन्याला तुमची कॅटेगरीज बदलू शकता पेझॅप ऍप वरूनच. पण तरी पण हे कॅटेगरीज खूप रेस्ट्रिक्टेड आहेत. म्हणजे तुम्ही बेसिकली बुक माय शो, झोमॅटो, ब्लिंकिट, MMT, उबर इत्यादी ह्याच्या इकोसिस्टम मध्ये फसता. म्हणजे जेन्युइनली तुम्हाला या कॅटेगरीज मधून दर महिन्याला खर्च होतो का? जर येस, तर तुम्ही ह्याच्यामधून 5% कॅशबॅक कमवू शकता. पण जर नाही तर तुम्हाला फक्त 1%चा कॅशबॅक मिळतो. आता माझा पर्सनल ओपिनियन, मी क्लिअरली बोलायला गेली ना तर मी या कार्डला कॉम्प्लिकेटेड किंवा लिमिटिंग कार्ड असं म्हणू शकते. 5% कॅटेगरीज ऐकण्यामध्ये खूप छान आहेत, पण फक्त 2 कॅटेगरीज पिक करावे लागतात. 3% ऑन ई-कॉमर्स मर्चंट ऐकण्यामध्ये छान आहे, पण फक्त एकच मर्चंट सिलेक्ट करू शकता. आणि 1% ऑन एव्हरीथिंग एल्स इज क्वाईट ॲव्हरेज. ॲड टू दॅट ऑल द मंथली कॅप्स, ट्रान्झॅक्शन मिनिमम लिमिट, एक्सक्लुडेड कॅटेगरीज, हे सगळं जोडलं गेलं तर पॉवरफुल युसेज नाही दिसत. प्लस सर्वात मोठी डील ब्रेकर गोष्ट आहे, जी लिमिट असते ट्रान्सफर लिमिट, ती इरिव्हर्सिबल आहे. समजा जर हा पार्ट तुम्हाला त्रास नाही देत किंवा तुम्हाला फरक नाही पडत आणि जर तुमच्याकडे स्पेअर लिमिट असेल आणि जर फ्री मध्ये तुम्हाला हा कार्ड घेण्याची इच्छा होत असेल 5% कॅशबॅक ऑफर्स साठी, मग ठीक आहे, गो फॉर इट. पण जर तुम्ही एकाच HDFC कार्ड साठी मेहनतीने लिमिट बिल्डअप करत होता, मी स्ट्रॉंगली रेकमेंड करेन 2-3 वेळा विचार करून घ्या. बिकॉज जर समजा पिक्सेल प्ले बंद झाला तर तुमची जी लिमिट जर्नी होती ना ती पार्शियल मेल्ट डाऊन होऊन जाईल. सपोर्ट साइड वरून जो फीडबॅक लोकांचा आलाय तो सिरियसली कन्सर्निंग आहे. म्हणजे आजकाल सगळ्यांनाच क्विक रेझोल्युशन हवंय, पण अपॅरेंटली पिक्सेल कार्ड मध्ये एवढं क्विक रेझोल्युशन मिळणं कठीण आहे. युजलेस कार्ड, मी एवढा स्ट्रॉंग वर्ड यूज नाही करणार, पण मी नक्की म्हणेन की हाय मेंटेनन्स कार्ड विथ रिलेटिव्हली लो रिटर्न्स, ते पण बऱ्याच लोकांसाठी. बिकॉज कॅटेगरीज रेस्ट्रिक्टेड आहेत, मंथली कॅप्स लो आहेत, प्लस टेक्निकल इश्यू पण खूप जास्त आहे. जर तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड कार्डशी कम्पेअर करता लाईक SBI कॅशबॅक और इवन ॲक्सेस एस किंवा HDFC मिलेनिया विथ सिम्पल टर्म्स अँड कंडिशन्स, तर पिक्सेल प्ले साठी एवढं सेन्स बनत नाही. LTF फॅक्टर, बरेच लोक म्हणतात की यार फ्री मध्ये आता कोणाचं नुकसान होत आहे, घेऊन टाकूया. ह्या मोड मध्ये चालतायत. समजा तुम्ही ह्या मोड मध्ये असाल तर प्लीज रीड द लिमिट ट्रान्सफर डिस्क्लेमर्स. आता याला बंद करण्याचा प्लॅन काय? तुम्ही विचार करता की चला 6 महिने ठेवूया आणि बघूया की किती चालतं, कसं काय ते. म्हणजे आवडलं तर ठीक आहे, नाही तर मग बंद करून टाकेन. लक्षात ठेवा की लिमिट रिव्हर्ट बॅक नाही होणार. तर तुम्ही इफेक्टिव्हली क्रेडिट लिमिट श्रिंक करू शकता. आणि जर फ्युचर मध्ये तुम्हाला हायर लिमिट हवी असेल, तुम्हाला परत इन्क्रिमेंटल स्टेप्सच फॉलो करावे लागतील. हा कार्ड तुमच्यासाठी बरोबर आहे का? आता हा कार्ड तुम्ही 2 केसेस मध्ये कन्सिडर करू शकता. एक, जर तुमच्याकडे कोणताही क्रेडिट कार्ड नसेल, जर तुम्ही क्रेडिट कार्ड साठी नवीन असाल
आणि जर HDFC पिक्सेल प्ले LTF ऑफर करत असेल तर येस तुम्ही विचार करू शकता. ऍटलीस्ट तुम्हाला 1% तर मिळतोच आहे प्रत्येक ठिकाणी. प्लस कधी कधी तुम्ही स्मार्ट बायचे ऑफर सुद्धा वापरू शकता. पण जर तुम्ही एक ऍडव्हान्स युजर असाल ज्यांच्याकडे बेटर कार्ड्स आहे जस्ट लाईक SBI कॅशबॅक, ऍक्सिस एस, HDFC रिगेलिया या त्याहूनही कोणतं चांगलं कार्ड, तर आय एम नॉट शुअर की पिक्सेल प्ले तुम्हाला वाव फॅक्टर देईल. दुसरं, जर तुमच्याकडे ऑलरेडी एक एक्झिस्टिंग HDFC क्रेडिट कार्ड असेल विथ अ हायर लिमिट, तुमच्याकडे समजा HDFCचा रिगेलिया किंवा डायनर्स क्लब माइल्स किंवा कोणताही प्रीमियम कार्ड आहे ज्याच्यामध्ये तुमची लिमिट 7 ते 8 लाख असेल, आणि जर तुम्हाला वाटत असेल की चला मी ह्याच्यामधले 50,000 पिक्सेल प्ले साठी टाकतो, LTF आहे म्हणजे कधी कधी मी 5% कमवेन कॅटेगरीजवर, तुम्ही ते करू शकतात. म्हणजे तुमच्यासाठी बहुतेक तो जास्त नुकसानदायक नसेल. पण लक्षात ठेवा की ही लिमिट हॅम्पर होईल. ऑन दी अदर हँड, जर तुम्ही स्मॉल स्पेंडर असाल, जर तुम्ही मंथली 5 ते 10% टोटल क्रेडिट कार्ड लिमिट स्पेंड करताय, त्याच्यामधून बुक माय शो, झोमॅटो, ब्लिंकिटवर 2-3 हजार रुपये खर्च करता, तर ह्या कार्डमध्ये तुम्हाला मंथली 100-200 एवढाच बेनिफिट मिळेल. ह्याच्यापेक्षा चांगलं तर दुसरा कोणतातरी कार्ड घ्या ज्याच्यावर तुम्हाला 2 ते 3% लिमिट्स मिळतील. ह्याच्यापेक्षा बेटर तर तुम्ही कोणताही प्लेन 2% किंवा 3%चा कार्ड घ्या जिकडे कोणतीही कॅटेगरी रेस्ट्रिक्शन्स नसेल. जर तुम्ही मोठे स्पेंडर्स असाल, तुम्ही ह्या कार्डची लिमिट खूप लवकरच एक्झॉस्ट कराल आणि इफेक्टिव्हली तुम्हाला खूप जास्त फायदा नाही होणार. ह्याच्यापेक्षा बेस्ट तुम्ही HDFCचा कोणताही प्रीमियम कार्ड कन्सिडर करू शकता जिकडे रिवॉर्ड रेट प्लस लाउंज ऍक्सेस प्लस ट्रॅव्हल बेनिफिट सुद्धा मिळतात. फायनली मला असं वाटतं की HDFCने या कार्डला थोडं हडबडीमध्ये लॉन्च केलंय. बहुतेक प्लॅन करत असेल की ह्याच्यापेक्षा जास्त डिजिटल सेव्ही बेस काहीतरी करतील, पण अजूनपर्यंत त्यांनी काही पॉलिश नाही केलं. कस्टमर सपोर्ट अजूनपर्यंत चांगला नाही आहे. फोन वॉलेट इंटिग्रेशन सुद्धा चांगला नाही आहे. तर मी हे म्हणू इच्छिते की जर तुम्ही एवढं सगळं सहन करू शकता फॉर दॅट ओकेजनल 5% कॅशबॅक, ते पण कुठून, बुक माय शो, झोमॅटो ह्या सगळ्यांकडून, मग तुम्ही हा कार्ड ट्राय करू शकता. नाहीतर इट्स प्रोबेबली नॉट वर्थ इट. ओव्हरऑल मी या कार्डला 2 आउट ऑफ 5 ची रेटिंग देईन. एक्सपिरियन्स युजरसाठी डोकेदुखी कार्ड असेल हा, सो बी वेअर. आणि जर तुमच्याकडे पिक्सेल प्लेचा हा कार्ड असेल तर प्लीज आम्हाला कमेंट्समध्ये कळवा की हा कार्ड नक्की कसा आहे, तुमचा एक्सपिरियन्स काय आहे याबद्दल. म्हणजे तुमचे इनपुट्स लोकांना हा व्हिडिओ बघितल्यावर हेल्प करू शकतात कमेंट सेक्शनमध्ये.